नाशिकच्या येवल्यामध्ये शेतकऱ्यांनी रस्ता अडवला। येवला नांदगाव मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला होता। शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करा अशी त्यांची विनंती आहे, मागणी आहे। कांद्याला 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। राजापूर, सोमठाण, जोश यासह परिसरातल्या गावांमधील शेकडो शेतकऱ्यांनी राजापूर चौफुली येथे येत हा रास्ता रोको केलाय। शेतकऱ्यांनी मार्केटला मका विकलेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारे यांनी। पाहूया। येवला तालुक्यात कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांनी येवला नांदगाव राज्य क्रमांक 25 हा रोखून धरलेला आहे। त्यांची अशी मागणी आहे की कांद्याला हमीभाव मिळावा, विकलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान द्यावे, तसेच मका खरेदी केंद्र जे बंद झाले ते त्वरित सुरू करावे अशी मागणी आहे। नेमकी काय मागणी घेऊन तुम्ही रास्ता रोको केलाय? आमची मागणी अशी की कांद्याला 1500 रुपये भाव मिळाला पाहिजे, अनुदान मिळालं पाहिजे। मका आम्ही 1200, 1300, 1400 पर्यंत केले, 1100 रुपयापासून केले, तर तिला 2400 रुपये भाव पावती पाहून फेडरेशनने दिला पाहिजे। त्याच्यानंतर आमच्या पाटाचं पाणी खिडीच्या तळ्यात पडलं पाहिजे, तिथून लिफ्ट करून आमचे 40-50 गाव आहे, तिथून लिफ्ट करून पाटस्थळी होतील। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी, काय नेमकी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याची तुमची प्रमुख मागणी काय सांगाल? आमच्याकडे सरकारच्या या दरसोडीच्या धोरणामुळे कांद्याला आमच्याकडे कमी भाव खूप कमी भेटतो। ते कांद्याला एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो आणि आमच्याकडे कांद्याला खालीच एकरी 1 ट्रॅक्टर भेटते, तेव्हा आम्हाला फक्त 25-30 रुपये भेटले, आम्ही 30,000 वाटायचे। त्यासाठी आमच्याकडे शेतकरी पूर्णपणे लॉस झालेला आहे। त्या काळात शेतकऱ्यांनी आमचा 7-12 कोरा करावा अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे। सरकारने आमचा 7-12 कोरा करावा अशी प्रमुख मागणी धरून या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेले आहे। या ठिकाणी आता पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले। जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको आम्ही आंदोलन करू आणि या पुढचंही तीव्र आंदोलन करू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। सुदर्शन खिलारे, झी मीडिया, येवला, नाशिक।